भिवंडीतील खोणी ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धार्थनगर मधील ज्योती टेक्सटाईल यंत्रमाग कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली। भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत मध्ये असलेल्या सिद्धार्थनगर मध्ये ज्योती टेक्सटाईल यंत्रमाग कारखान्याला भीषण आग। यामध्ये 3 गाळे जळून खाक। यामध्ये सिलेंडर ठेवण्यात आलेला असल्यानं सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची माहिती। या आगीमध्ये अग्निशमन दलाचा कर्मचारी कांतीलाल गुजर किरकोळ जखमी। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची एक गाडी, निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल। नक्की काय झालं होतं, काय सांगणार? सकाळी 5:15च्या सुमारास खालून आवाज यायला लागला, पळा 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 म्हणून। तेव्हा अचानक आम्ही उठलो, काय झालं तर आम्हाला वाटलं काय थोडक्यात असेल। जेव्हा खिडकीचे पडदे उघडले तर तेव्हा समजलं का आग लागले म्हणून। तर आग लागले त्यावेळी पहिला स्फोट झाला। आम्ही सगळेजण खाली उतरलो तर बघितलं तर अग्निशमनवाल्यांना फोन केले। तेव्हा थोड्याच वेळ अग्निशमनवाले आले ना। त्यानंतर दुसरा स्फोट 6च्या दरम्यान झाला। तेव्हा सगळे पळापळ झाले। नंतर अजून 25-30 मिनटं झाले तरी अजून आग विझायचं काही हे नाही आहे अजून काय। मग काय तुम्ही स्थानिकांनी काय अग्निशामक दलाला फोन केला होता का? हो, 5:15लाच केला होता, पण मध्ये इलेक्शनचे मंडप असल्यामुळे अग्निशमन दल लवकर येऊ नाही शकला। त्यांना पूर्ण गावाला घेरा मारून त्यानंतर ते अर्धा एक पाऊण तासाने आलेत। काय नाव तुमचं? ऋषिकेश अजित पवार। कांतीलाल गुजर आहे, कुंभारवाडा फायर ब्रिगेडला ड्युटीला आहे। रात्री आम्हाला 5:30च्या दरम्यान कॉल आला। सदर घटनास्थळी आम्ही गेले असता आम्ही लाईन चालू केली असता काही 5 मिनिटांनी आम्हाला कोणी माहिती दिली नाही की सदर कारखान्यामध्ये सिलेंडर आहे। आम्ही सदर गेटवर पाणी मारत असताना सिलेंडरचा फार मोठा स्फोट झाला। त्याच्यामध्ये माझा चेहरा आणि हाताला आणि पायाला लागलेला आहे। काय माहिती आहे, काय सांगणार? साहेब, आम्हाला स्टेशनला एक व्यक्ती आले। तिथं स्टेशनला त्यांनी सांगितलं का खोणी गाव येथे आग लागली, कारखान्याला आग लागलेली। आम्ही तात्काळ आम्हाला 6:40ला आग लागलेली आहे असा आम्हाला कॉल आला आणि तात्काळ आम्ही तिथून रवाना झालो। खोणीपर्यंत आम्ही आलो, इथे टर्न मारला आणि आग विझण्याचं काम चालू केलं। आग विझणं चालू करत असताना आम्ही पाणी मारत असताना आम्हाला इथे सिलेंडर आढळला। सिलेंडरचा स्फोट झाला आणि आमच्या कर्मचाऱ्यांना दुखापत झालेली आहे। कांतीलाल गुजर म्हणून आहेत फायरमन, त्यांना दुखापत झाली, ते आजममध्ये गेलेले आहेत। इथे खोणीगाव, सिद्धार्थनगर आणि ज्योती टेक्सटाईल इथे आग लागलेली आहे। 3 गाळे आहेत, 3 गाळ्यांना कारखान्याला आग लागलेली आहे। आग विझवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। पाण्याचा थोडंसं कमी असल्यामुळे थोडंसं आम्हाला वेळ लागला विझवण्यासाठी, पण आग कंट्रोलमध्ये आहे। कुलिंगचं काम चालू आहे। लोकनायक न्यूज